तो भैया जाते तो है हम कर्म करने पर कांड हो जाते हैं, जैसा कि आप वीडियो में देख रहे हो। और ये सब कैसे हुआ ये देखने के लिए वीडियो शुरुआत से शुरू करते हैं। तर सकाळी सकाळी टेम्पट सिल्वर राईस बाउल म्हणजेच फोडणीचा भात खाऊन घराबाहेर पडलो। भूक नसो पण शिदोरी असली पाहिजे म्हणून मम्मीने स्टील डब्यात आपली शिदोरी पॅक करून दिली, जिथे आपले हत्यार पेटीत भरून सरळ पेट्रोल पंपावर गाडीला पेट्रोलची 90 पाजून दिली। गाडी थेट अकोला नेली। ट्रॅफिक मध्ये ट्रॅफिक रायडर बनून गाडी लोकेशनवर पोहोचली। हे आपली जुनी साईट जिथे आपण इलेक्ट्रिकचे काम केले होते। आज इथं आपल्याला थोडेफार मायनर कामे होते, जसे मोटर फिटिंग, बोर्डामध्ये काही चेंजेस, काही लाईट लावणे, जिथे बोर्डाची खोलकाल करून अजूभाऊ आणि आपण फटाफट कामाला लागलो। जुने बोर्ड काढून नवीन मेटल बॉक्स घालून गड्डा भरून वायरिंग करून नवीन बोर्ड फिट करून टाकले। नंतर या घरात कधी अंधार ना पडावा म्हणून ट्यूबलाईटची फिटिंग करून उजेड करून टाकला। बाकी खुले पडलेले बोर्ड फिट करून घेतले व किचनचं काम कंप्लीट करून टाकलं। नंतर आपल्या शिदोरीला उघडून पोटाचा गड्डा भरून घेतला। किचन मध्ये लोड वाढलं होतं म्हणून 10 एम्पियरच्या जागी 16 एम्पियरची एमसीबी फिट केली व हॉलचे लाईट चेक करून घेतले। खालचे काम कंप्लीट करून आपण वरच्या रूम मध्ये गेलो, जिथे ट्यूबलाईट बसवण्यासाठी ड्रिलिंग केली व ट्यूबलाईट बसवली व मार्केट मध्ये निघालो, जिथे या दुकानातून मोटर फिट करण्यासाठी आपण सामान घेतले। तेवढ्यात आपल्या गाडीला चक्कर आले व आपल्या गाडीचे मस्तक फुटले। परत साईटवर आलो आणि दादा मोटर फिटिंग करू लागला। झटपट फटाफट त्याने मोटर फिट करून घेतली आणि पूर्ण काम कंप्लीट झालं। छोट्या कामाची मोठी रक्कम घेऊन आम्ही घराच्या रस्त्याने लागलो। गाडीसाठी नवीन मस्तक आणि एक ड्रिल मशीन घेऊन घेतली आणि 80 किलो वजनातील 80 ग्राम पण कम निघालं पाहिजे म्हणून मीने दहीपुरी आणि भेलपुरी खाऊन घेतली। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जर मला फॉलो नसेल केलं तर करून घेता पट्ट्यो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। ओके बाय।